नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील अंतिम पण सर्वात समजूतदार, दयाळू आणि साक्षात भगवान विष्णूची विशेष कृपा असणाऱ्या राशीबद्दल, ती म्हणजे मीन राशी. 17 मे पासून 14 जून पर्यंतचा काळ मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत अलौकिक आणि भाग्याचा उदय करणारा ठरणार आहे. या काळात ग्रहांच्या स्थितीत मोठे फेरबदल होताना तुम्हाला दिसतील. त्यातच हा अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मासाचे आगमन होत आहे. मीन राशीचा स्वामी स्वतः गुरुदेव आहेत. हा काळ तुमच्यासाठी सर्व जुन्या त्रासातून मुक्त होऊन एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्याचा काळ आहे. या विशेष काळात तुमच्या आयुष्यात कोणकोणते मोठे चमत्कार घडणार आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, नोकरी, व्यापाराबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका तुम्हाला जाणून घ्यायची असेल की पत्रिकेतील कोणते दोष तुम्हाला त्रास तर देत नाही ना, पैसा टिकत नाहीये, कर्ज झालेला आहे, आरोग्याच्या समस्या आहे, लग्न जमत नाही किंवा अन्य कोणतेही प्रश्न असतील, तुम्ही आम्हाला विचारू शकतात. योग्य काळ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तुम्ही आम्हाला विचारू शकता. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फक्त आम्हाला मेसेज करा. मित्रांनो, मीन राशीचा स्वामी गुरु, जो ज्ञान, वृद्धी आणि मांगल्याचा कारक आहे. 17 मे नंतर सूर्य आणि बुधाची स्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करत आहे. गेल्या काही दिवसात जर तुम्ही मानसिक द्विधा मनस्थितीत असाल किंवा भविष्याची चिंता तुम्हाला सतावत असेल, तर 17 मे नंतर तुमचे मन आता शांत होईल. तुम्हाला योग्य दिशा सापडेल. मीन राशीच्या लोकांची 6वी ज्ञानेंद्रिय शक्ती खूप तीव्र असते. या काळात तुम्हाला येणारे स्वप्न किंवा तुमचे अंदाज तंतोतंत खरे ठरतील. योग्य आणि अयोग्य व्यक्ती ओळखणे तुम्हाला सोपे जाईल. मीन राशीचे लोक इतरांवर खूप लवकर विश्वास ठेवतात आणि भावनिक होतात. या काळात कोणाच्याही गोड बोलण्याला भुलून मोठे आर्थिक निर्णय किंवा स्वतःची गुपित उघडू नका. मित्रांनो, अधिक महिना हा भगवान विष्णूचा महिना आहे आणि मीन राशी ही विष्णूची अतिशय प्रिय राशींपैकी एक मानली जाते, कारण या राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ अमृत योगासारखा ठरेल. जर तुमच्या घरात बऱ्याच दिवसांपासून क्लेश, वाद किंवा नकारात्मक ऊर्जा असेल, तर या अधिक महिन्यात ती दूर होईल. घरात एखादे धार्मिक किंवा शुभ कार्य निश्चितपणे पार पडेल. तुमचा ओढा हा नामस्मरणाकडे, देवधर्माकडे आणि ध्यानाकडे आकर्षित होईल. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आणि व्यक्तिमत्वावर एक वेगळे तेज निर्माण होईल. भगवान विष्णूच्या कृपेने या काळात म्यूट तुमचे एखादे मोठे आर्थिक किंवा वैयक्तिक संकट अगदी सहज टळणार आहे. त्याची तुम्हाला आधी खूप भीती वाटत होती, ते आता दूर होणार आहे. मित्रांनो, बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे किंवा जुनी येणी अचानक वसूल होतील. उत्पन्नाचे नवी स्रोत निर्माण होतील. तुमची आर्थिक चिंता कायमची मिटेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळेल. जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचे व्हिसा आणि इतर प्रश्न या काळात निश्चितपणे मार्गी लागतील. अविवाहित लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. मनासारखा आणि समजूतदार जीवनसाथी मिळण्याचे विवाह योग जुळून येतील. जर तुम्ही मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी त्रस्त असाल, तर या काळात तुम्हाला योग्य उपचार मिळून नवी ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. हा काळ तुमच्यासाठी अधिक फलदायी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात. अधिक महिना असल्याने दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा नारायण कवचाचे श्रवण तुम्ही करू शकतात. मित्रांनो, मीन राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ म्हणजे ईश्वरी आशीर्वादाचा काळ आहे. देवाने दिलेल्या या सुवर्ण संधीचा पूर्ण आनंद घ्या आणि सकारात्मक राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.